एक ब्रेकिंग बातमी येते। विधान भवनाच्या प्रवेशद्वाराला आग लागलेली आहे। महत्त्वाचे अपडेट आपण बघतोय। ही दृश्य तुम्ही पुढारी न्यूजच्या स्क्रीनवरती पाहू शकताय। विधान भवनाचं हे प्रवेशद्वार आहे आणि ह्या प्रवेशद्वाराला आग लागल्याची माहिती समोर येते। या छोट्याशा शॉर्ट सर्किटमुळे धूरमय वातावरण आहे, धूर आहे तो देखील पसरलेला दिसतोय। सुरेश सह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई। महत्त्वाचे अपडेट आपण बघतोय। आपले प्रतिनिधी त्या ठिकाणाहून आपल्याशी जोडले गेलेले होते। विधान भवनाच्या परिसरात प्रवेशद्वारासमोरच आग लागल्याची ही बातमी आहे, मोठी अपडेट आहे। महत्त्वाचे अपडेट आपण बघतोय। विधान भवन परिसरात आग लागल्याची मोठी बातमी समोर येते। विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ समोरच ही आग लागलेली आहे। महत्त्वाची बातमी विधान भवन परिसरातून आहे। विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ ही आग लागली। आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं आता समजतंय। विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळच ही आग लागलेली। ही दृश्य तुम्ही पुढारी न्यूजच्या स्क्रीनवरती पाहू शकता। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत। निखिल, काय आहे तिकडे परिस्थिती? आता आपण विधान भवनाच्या एंट्री गेटच्या इथेच आहोत आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर छोट्याशा शॉर्ट सर्किटमुळे मोठ्या प्रमाणात धूर आहे तो या ठिकाणी पसरलेला आहे। याच ठिकाणाहून आहे ते विधान भवनात जाण्यासाठी आतमध्ये एंट्री आहे ती केली जाते। पोलिसांचा स्क्वॉड आहे तो या ठिकाणी बसण्यात येतो। तसेच विधान भवनाची सुरक्षा व्यवस्था देखील याच ठिकाणी बसलेली असते। परंतु या ठिकाणी शॉर्ट सर्किट झाला आणि थोड्या वेळापूर्वी काहीशा प्रमाणात जो धूर आहे तो विधान भवनाच्या परिसरात पसरलेला आपल्याला पाहायला मिळत होता। त्यानंतर या ठिकाणी अग्निशमन दलाचे काही अधिकारी पोहोचले आणि आता जर आपण परिस्थिती पाहिली तर फायर एक्सटिंग्विशच्या माध्यमातून या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न आहे तो केला जातोय आणि संपूर्णपणे विधान भवन परिसरामध्ये मात्र धुराचं वातावरण आहे ते झाल्याचं पाहायला मिळतंय। अधिकारी आपण आतमध्ये पाहतोय, याच एंट्री गेटच्या आतमध्ये आता अग्निशमन दलाचे अधिकारी आहेत ते उपस्थित झालेले आहेत आणि फायर एक्सटिंग्विशच्या माध्यमातून ही आग आहे ती विझवण्याचा प्रयत्न आहे तो केला जातोय। शॉर्ट सर्किट नक्की कशामुळे झाला याचं कारण मात्र अद्याप कळलेलं नाहीये, परंतु या शॉर्ट सर्किटवरती जो नियंत्रण आहे तो मिळवला जातोय। इथे बसणारा सर्व पोलीस स्क्वॉड आहे तो देखील आता बाहेर काढण्यात आलेला आहे आणि पोलिसांना देखील या जी सुरक्षा यंत्रणा आहे त्याच्या बाहेर जाण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे।